जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. मुंबई, पुणे, कोकण या तिघांना जोडणारा दुवा म्हणजेच पनवेल. पनवेलचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच महत्त्व पनवेल विधानसभा मतदारसंघाचं आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर यंदा 2024ची पनवेल विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होणार आहे. जर गेल्या वर्षीची आपण निवडणूक पाहिली तर भाजपचे प्रशांत ठाकूर हे निवडणूक जिंकून आले होते. मात्र यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लीना गरड, शेकापचे शिट्टी चिन्हावर बाळाराम पाटील तर तिकडे भाजपचे प्रशांत ठाकूर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि अपक्ष उमेदवार म्हणून कांतीलाल कडू हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे पनवेलचा यंदाची लढत जी होणार आहे ती तिरंगी होणार आहे. आपण जर पाहिलं तर शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि कुठेतरी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे अनेक मुद्दे या विधानसभा निवडणुकीत होणार आहेत. जर आपण एकीकडे पाहिलं तर आपण हा विधानसभा निवडणुकीचा कौल पनवेलमधून घेत आहोत. अनेक नागरिक, अनेक मतदार जे आहेत ते वेगवेगळे कौल देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत शेकापची शिट्टी वाजणार, भाजपचे कमळ फुलणार की ठाकरे गटाची मशाल पेटणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हेच आपण घेणार आहोत शिवसत्ता टाइम्सच्या या बोल बिंदास या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये. चला तर मग जाणून घेऊयात मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय सांगणार. प्रशांत ठाकूर उभे आहेत, बाळाराम पाटील आहेत, काय वाटतं? बाळाराम पाटीलच आहे ना. 5 वर्षात काही कामं केली? काहीच नाही केली. मग तरी बाळाराम पाटीलांना मत. बाळाराम पाटीलनीच केली कामं. आम्ही पण त्यात पक्षच आहेत. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? ते त्यांच्या खिशातले दिलेत का त्याही घरा ऐकून दिलेत का त्याही जमीन ऐकून दिलेत. आपलं तिकडे पैसे करणार. ते पैसे दिल्यापासून त्याही भाव वाढवला, सिलेंडरला, तेलाला. सध्या धंदा कसा चालू आहे? धंदा एकदम मंदे. मग मतदान करणार बाळाराम पाटीलांना, शिटी वाजणार? सिटी वाजणार. अजून आपल्या सोबत काही इथे मतदार आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. काकू, धंदा कसा चालू आहे? कोणाची हवा वाटते पनवेल मध्ये? हा काका, काय कोणाची हवा आहे पनवेल मध्ये? कोण निवडून येणार? आता ते आपल्याला वरती बोलेल, तू आम्ही नाही बोलणार आहे. काकू, कोण निवडून येणार? शिट्टी वाजणार. लाडकी बहिणीचे पैसे आले का? आम्ही नाही घेतले. नाही घेतले. मतदान करणार ना शिट्टीला? आम्ही शिट्टी आली. तुम्ही कोणाला मतदान करणार? सिटीला. हो. आपल्या सोबत आणखी काही इथे नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. यंदा कौल कोणाचा वाटतो पनवेल मध्ये? कोण जिंकून येईल? तिथे प्रशांत ठाकूर आहेत, बाळाराम पाटील आहेत, त्याचबरोबर नवीन चेहरा लीना गरड आहे. कोण वाटतं? प्रशांत ठाकूर येणार जिंकून? हा, येणार. 5 वर्षात कामं केली? हो, केली. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले? हो, मिळाले. चालू आहे? 1 नंबर. धंदा कसा चालू आहे? धंदा हा, कला कसा चालू आहे? विधानसभा निवडणूक लागली आहे, माहिती आहे का? तरी पनवेल मध्ये कोण जिंकून येईल? बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, लीना गरड आहेत. तुम्हाला काय वाटतं? मतदान करणार तरी का? मग करणार ना. करणार. कोणाला करणार? आता मनाचाच पार्टी पाहिजे. अजून 8 दिवस अवकाश आहे. ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? आम्हाला नाही मिळलं. भरलं नाही फॉर्म? आम्ही सांगू शकत नाही बाबा कोणाची पण तरी 5 वर्षात कोणी विकास कामं केलीत? कुणी केलेत विकास कामं बाई? काय पनवेलचा काय सांगतो इतिहास? पनवेलचा काय सांगणार आम्ही? तरी अंदाज मतदान तरी करणार ना? मतदान करणार. आम्हाला योग्य वाटेल ना त्याला आम्ही वोटिंग करणार. मग तरी 5 वर्षात पनवेलकडे जास्त असं लक्ष कोणी दिलंय पनवेलकरांच्या समस्या आता सोडवण्यापासून? पब्लिक सांगेल कुणी केलंय ते. काय इथल्याच आहात का पनवेल मधल्या? पनवेल मध्येच राहता का?
विधानसभा निवडणूक लागली आहे, मतदान कोणाला करणार? पण सध्या हवा कोणाची आहे पनवेल मध्ये? कोणी कामं केली? खटाऱ्याची म्हणजे शिट्टी वाजणार. कोथिंबीरीला 10 आणि झेंडूला? झेंडूला 20 रुपये. मग व्यवस्थित चालू आहे का उत्पन्न? हो एवढं. विधानसभा निवडणूक लागली आहे, कोणाची हवा जास्त वाटते पनवेल मध्ये? ते काय मला नाही सांगते. बाळाराम पाटील उभे आहेत, प्रशांत ठाकूर उभे आहेत, तरी कोण जिंकून येईल? सगळ्यात जिंकणार आहेत. सगळेच निवडून येणार. हो लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता का? हो भरलाय ना. पैसे आले? हो आले. अजून काही इथे मतदार आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पनवेल मध्ये कोणाची हवा आहे? कोण वाटतं जिंकून येणार? आता मना काय समजत आहे काय विधानसभा निवडणूक चालू झाली आहे, हा. बाळाराम पाटील उभे आहेत, हा. प्रशांत ठाकूर उभे आहेत. हा. तुम्हाला काय वाटतं कोण येईल? आता कोणी तर मी काय मतदान करणार का? करणार. कोणला करणार? आता येईन त्याला करणार. मना काय समजत आहे त्याला. लाडकी बहिणीचे पैसे मिळाले? आपल्याला नाही मिळाले. नाही मिळाले. फॉर्म नव्हता भरला? नाही माना न बदल तुम्हाला ना पैसे मिळाले. मावशी तुम्हाला काय वाटतं पनवेल मध्ये कोणाची हवा आहे यंदा? हा? सांगा की इथलेच आहेत ना? नाही आम्ही नाही इथले. मग कुठल्या? आम्ही तिकडच्या. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. मावशी कुठले तुम्ही? कोणला मतदान करणार? कोणची हवा आहे? कोणची बाय आता आमच्या गावाला करतील त्याला तरी कोण वाटतं 5 वर्षात कोणी विकास केलाय? कुणी केले तर बाळाराम पाटील आहेत, हा. प्रशांत ठाकूर आहेत. हा. तुम्हाला कोण वाटतं? पर्सेंट प्रशांत ठाकूर येणार. 5 वर्षात केलं काम प्रशांत ठाकूर? नाही तेव्हा नाही केला पर्सेंट टाकला आम्ही. आता करणार. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. इकडे हा पनवेलचेच आहात का? हो हो पण काय वाटतं यंदा पनवेल मध्ये कोणाची हवा आहे? बाळाराम पाटील उभे आहेत, प्रशांत ठाकूर उभे आहेत, तिकडे नवा चेहरा लीना गरड आहेत. कोणाला वाटतं काय? आहे बाळाराम पाटलाचा पण जरा जो आहे असा आहे बरं चालू मला आहे. सांगा, सगळे बाळाराम पाटीलांचंच नाव का घेतात? काय 5 वर्षात काय काम केली आहेत त्यांनी? कामा बिमाचं नाही पण ते जुनी लोक आहेत ना. अच्छा, हा, मग मतदान करणार? शिटी लोकं. वाजणार यंदा? काका काय उरणमध्ये कोणची हवा? उरण शिटी शिटी वाजणार? हा, वाजणार. आणि पनवेल मध्ये? पनवेल मध्ये पण शिटीच वाजणार. काका कसं चालू आहे धंदा? काय वाटतं पनवेल मध्ये कोणाची हवा आहे? शिटी वाजणार? काय मग भाजीचा दर कसा चालू आहे? कोण वाटतं कोणाची हवा यंदा? पनवेल मध्ये कोणाची हवा? प्रशांत ठाकूर येणार? काय 5 वर्षात काय कामं केली? सगळं केलं, ब्रिज बांधला. मग अजून पण करणार पुढे? हो. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा कसा चालू आहे धंदा? विधानसभा निवडणूक लागली आहे, कोणाची हवा आहे पनवेल मध्ये यंदा? तसं काय सांगू शकत नाही. राजकारण उलट पालटे, काही गॅरंटी नाही कोण लागेल. तरी तिकडे बाळाराम पाटील आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, लीना गरड आहेत. तुम्हाला काय वाटतं? तसं काय सांगू शकत नाही. मग त्याला काही सांगू शकत तरी नाही. 5 वर्षात तुमच्यासाठी इथे पनवेलकरांसाठी कोणी कामं केली आहेत? काही कामं नाही झाली इथे. काहीच नाही झाली. काय झाली? काय काम हे रोडचं काम झालं एवढंच. मग यंदा तरी कामं होतील काय? होतील ना, करणार आता तो. मतदान करणार ना? मग पण कोणाला करणार? ते बघणार, आम्ही ठरवणार. अजून काही मावशी कुठल्या? पनवेलच्याच का? कोणाची हवा आहे यंदा पनवेल मध्ये? हा, बाळाराम पाटील आहेत, प्रशांत ठाकूर आहे. काय वाटतं तुम्हाला? आपला आमदार आहे तेच. कोण? दादा कसा चालू आहे धंदा? यंदा काय कोणाची हवा आहे? आपले जमदार कोण? प्रशांत ठाकूर 5 वर्षात काही कामं केली का? केले ना, भरपूर केले. मग पुढच्या 5 वर्षात पण होतील? पनवेलकरांचा विकास बदलणार? पनवेल में सध्या क्या चालू है? कौन जीतेगा? बीजेपी। प्रशांत ठाकुर। हाँ। इधर सब जो प्रशांत ठाकुर का ही नाम लेते नहीं, बहुत अच्छा उन्होंने काम किया। अच्छा, तो प्रशांत ठाकुर ही आएंगे। हाँ। बीजेपी आहे. कसा चालू आहे धंदा? व्यवस्थित चालू आहे. ते आता काय भाव चालू आहे सध्या फुलांना? फुलांना सध्या आता झेंडू चालू 100 रुपये किलो पर्यंत.
विधानसभा निवडणूक लागले, पनवेलमध्ये कोणाची हवा वाटते? प्रशांत शेठ ठाकूर येणार जिंकून? 100%. काय कामं केली? भरपूर कामं केली त्यांनी. अजून भरपूर काय म्हणजे- करणार? विकास बदलणार? विकास एक नंबर. प्रशांत शेठ ठाकूर म्हणजे इथलं 1001% त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. मार्केटमध्ये पण त्यांच्याच नावाची चर्चा आहे. बरं, मला एक सांगा, मी आता इथे विधानसभा निवडणूक कव्हर करायला फिरते, जो तो आमदार प्रशांत ठाकूरांचंच नाव घेतोय, काय कारण काय यामागे? कारण म्हणजे असं का एक सामान म्हणजे ते प्रशांत शेठ ठाकूर म्हणजे कसं एक शांत स्वभावाचे माणूस आहे. त्यांना अजिबात गर्व नाही कुठल्या गोष्टीचा, काय नाही. एकदम म्हणजे लोकांमध्ये मिसळून राहणारे आमदार येते. मग तिकडे बाळाराम पाटील पण तसेच आहेत, लीना गरड पण आहेत. आहे पण प्रशांत शेठचं काम भरपूर आहे ना. शेठचं काम भरपूर आहे. आता हे जो जर म्हणजे भरपूर वर्षापासून आम्ही बघतोय, एवढे आता 3 टर्म आमदार येते. त्याच्या आधी नगराध्यक्ष होते. कमळ फुलणार पनवेलमध्ये? 100%, 1000%. आणखी काही मतदार आहेत. काय सांगाल, विधानसभा निवडणूक लागली आहे, पनवेलमध्ये कोणाची हवा जास्त वाटते? हवा आम्ही फिरतच नाही तर काय सांगू. पण तरी एक अंदाज, तिथे बाळाराम पाटील आहेत, बाळाराम प्रशांत- पाटीलची आम्हाला गॅरंटी. शिट्टी वाजणार. हो. पण इथे मी विधानसभा निवडणूक कव्हर करते, अनेक जण प्रशांत ठाकूरांचं नाव सांगतात. काय वाटतं, 5 वर्षात काही कामं केली आहेत? आता कोण बघायला जाते? बरं, मग आता विकास होणार का यंदाच्या निवडणुकीत? हो. अजून आपल्या सोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. काकू, कसा चालू आहे धंदा? जेव्हा की फक्त सांगा, विधानसभा निवडणूक लागली आहे, काय वाटतं कोणाची हवा जास्त आहे पनवेलमध्ये? नाही एवढं माहिती तरी बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर आहेत, काय वाटतं कोण जिंकून येईल? नाही सांगणार मला तेवढा अनुभव नाही. बरं, लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का? नाही, मी नाही काढलं. का नाही काढलं? नाही, मला एकच भरपूर आहे. पनवेलचे कोण? तुम्ही? नाही, मग मी बाहेरचे. तरी कुठले? 5 स्टार खिरुपाडा होणार आहे काँग्रेस राज्यात, आणि आता खिरुपाडा आहे का पुढे जात आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकून येईल, कोणाची सत्ता येईल, ठाकरे की शिंदे? कोण विधानसभा निवडणूक लागले, ते मला सांगता येत नाही. ते मी खासदार का पनवेलमध्ये? हो चिनी, हो आहे का चिनी? माझ्या घरी आली चिनी. विचार करा आता. शरद पवार बापूस, पुऱ्या मी त्याचा बापूस, महाराष्ट्राचा बापूस, बापूस आता. पनवेलचे लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष कांतीलाल कडू आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, एकंदरीत पनवेलमध्ये अटीतटीचा सामना आहे, काय आव्हान आहे? अटीतटीचं म्हणजे मला कळलं नाही, कसं अटीतटीचं असू शकतं? पनवेल विधानसभा मतदारसंघातील लोक जर गेली 15 वर्ष ओरडत आहेत की आम्हाला कसल्याही सुविधा नाही आहे, नाही रस्ते चालायला, सिनियर सिटीजनचे खूप प्रॉब्लेम आहेत, नोकरीला जाणाऱ्या महिला असतील त्यांना पाणी नाही आहे, त्यांचं शेड्यूल चेंज होतं आहे, किंवा पथदिवे नाही आहेत, लाईट नाही आहे, गार्डन्स नाही आहेत, शिक्षण क्षेत्राची व्यवस्थित पुरेशी व्यवस्था नाही आहे, मुलांना ॲडमिशन मिळत नाही आहे, फीचं जुगाड पूर्णपणे त्यांच्या मानेवर आहे, अनेक समस्या आहेत, समस्यांचं डोंगर आहे. आणि अशावेळी पैसे वाटप करून निवडून येणारे आमदार, मग ते विधानसभेला प्रशांत ठाकूर असतील भाजपचे, किंवा शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील असतील, हे दोन्ही माझ्या दृष्टीने वांजोटे लोकप्रतिनिधी आहेत. तर यांच्यासाठी कसले अटीतटीचे? हे निकामी आहेत, हे मनातून पराभूत झालेले उमेदवार आहेत. त्याच्यामुळे अटीतटीची निवडणूक नाही, निवडणूक आहे, आणि ही निवडणूक लोकांची आहे. यावेळी या दोन्ही प्रस्थापित लोकांना, प्रस्थापित उमेदवारांना जनता त्यांची जागा दाखवून देणार आहे. बघायला गेलं तर तुमचा गावोगावी घरोघरी प्रचार सुरू आहे, साधारणतः लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो? कसं आहे की लोकांच्या मनात माझी निशाणी सितार आहे, लोकांच्या मनात माझं काम आहे, जे मी काम केलं आहे, आज मी निश्चिंत आहे. आणि ह्या लोकांचे तुम्ही माझा चेहरा बघा, या लोकांचे चेहरे बघा, हे चिंताग्रस्त आहेत, हे भयग्रस्त आहेत. यांना विश्वास आहे की आपण पैसे दिल्यानं लोकांना आपण निवडून येऊ, आणि मला विश्वास आहे भगवंतावर, तितका माझ्या मतदारांवर, की ते मला निवडून देतील. कारण मी 365 दिवस 24 तास कार्यरत असतो.
मला तुम्ही रात्री 2 वाजता फोन करा, अननोन नंबरवरही मी फोन घेतो, त्याची समस्या तिथल्या तिथं हल करतो. माझा नियम आहे. ऑन दी स्पॉट रिझल्ट देतो. रिझल्ट देणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळं मला आत्ता 5 मिनटापूर्वी फोन चालू होते, इतके फोन येत आहेत की तुमचा शपथनामा आम्ही पाहिला, तुम्ही केलेली कामं पाहिली आणि तुम्ही लोकांना जे वचन दिलं, तुम्ही ॲफिडेविटवर लिहून दिलं की पनवेलचा मालमत्ता रद्द करणार. होय, 2 वर्षाचा मालमत्ता पनवेलकरांनी, पनवेल महापालिका क्षेत्रातील लोकांनी जबरदस्तीने भरला या आमदारांच्या नाठालपणामुळं. आमदार प्रशांत ठाकूरांनी मतदारांना धमकी दिली, जर तुम्ही मालमत्ता कर भरला नाहीत तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करून. या आमदारांना काय मतं मागण्याचा अधिकार आहे आणि जनतेला तरी काय अधिकार आहे या आमदारांना, धमकी देणाऱ्या आमदारांना, या दहशतवादी आमदारांना मतदान करण्याचा? मी तुम्हाला सांगतोय, मी जेवढं लिहून दिलंय ते काम आणि मी केलेलं काम आज दोन्ही आमदार नाकवर करून कर्नाला बँकेचं श्रेय घेत आहेत. लाजा वाटत नाही बाळाराम पाटलाला आणि प्रशांत ठाकूरांना? या दोन्ही आमदारांनी बँक बुडवली. प्रशांत ठाकूर ही कर्नाला बँकेच्या घोटाळ्याला जबाबदार आहे. मी पुरावा देतो. शिकेटी कॉलेजमध्ये जे संगणकीय कोर्स केले चालू, त्या संगणकीय कोर्ससाठी तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांना जे कोर्स दिले, त्या अधिकाऱ्यांच्या नावानं रामसेठ ठाकूर आणि त्यांच्या शिकेटी कॉलेज जे संचालक आहेत त्यांनी बोगस कर्ज कर्नाला बँकेतून त्यावेळी घेतलं आणि ते कर्ज फेडलं नाही आणि ते क्लासही झाले नाहीत. काय तुम्ही सांगता आम्ही पैसे मिळवून दिले? तुम्ही भ्रष्टाचारी आहात. विवेक पाटलांनी एवढे तुम्हीही कर्नाला बँक बुडवायला जबाबदार आहात. आणि बाळाराम पाटील तर काय, मेलेला कोंबडा, आगीला घाबरत नाही. निवडणूक लढायची, लोकांचे पैसे घ्यायचे आणि बिल्डिंगमध्ये टाकायचं. बाळाराम पाटलाला काय विजय नाही, काय प्रशांत ठाकूरांकडे विजय नाही. ही अटीतटीची लढाई होईल. हे दोघेही पनवेलच्या जनतेचे मारेकरी आहेत. बाळाराम पाटलांचे वाढदिवस जे कर्नाला स्पोर्ट्सनी सादर केले, काढा CID रिपोर्ट. कर्नाला बँकेच्या खात्यात जे कर्नाला स्पोर्ट्सला पैसे गेले, त्या पैशातून कर्नाला अकॅडमीचा खर्च दाखवला आहे. याचाच अर्थ विवेकानंद पाटलांच्या सोबतीनं बाळाराम पाटलांचा जो वाढदिवस झाला तो कर्नाला बँकेच्या ठेवीदारांच्या पैशातून झाला आहे. शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना चॅलेंज आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांना चॅलेंज आहे. या भामटेगिरी करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात? हे दोन्ही आमदार भामटे आहेत आणि दोघेही वांजोटे आहेत. पनवेल जर यांच्यापासून वाचवायचे असेल तर मी कलकलीनं बोलतो आहे. माझा तुम्ही रोष, माझा राग, माझा त्वेष समजून घ्या. मला काही नाही आहे, मला टक्केवारी नको आहे. आज काय चाललं आहे पनवेलमध्ये? प्रशांत ठाकूर प्रत्येक कामात टक्केवारी घेत आहेत आणि प्रशांत ठाकूरांना माझी एवढी भीती आहे. माझे बॅनर काढलेत प्रशांत ठाकूरांनी. मला आधी वाटलं निवडणूक आयोगाने काढलं, होल्डिंग्स यांनी काढलेत ठेकेदारांनी, पण त्यांनी कोणी काढलेले नाहीत. मग ते बॅनर काढले कोणी? माझी प्रशांत ठाकूरांना एवढी भीती का वाटते? आणि बाळाराम पाटील तर काय, म्हणजे बाळाराम पाटील हा पराभवाचा धनीचे. 2 वेळा विधानसभा हरलेत, 1 वेळ ती विधान परिषद हरली आणि तरीही त्यांच्या निवडणूक लढवण्याची वास्तविक त्यांच्या निवडणुकीचा खर्च कर्नाला बँकेतून केला. म्हणून विवेक पाटील जेलमध्ये आहेत. आणि मी दाव्यात सांगतो, विवेक पाटलांना जन्मतेप होईल. विवेक पाटील जेलमध्ये आहेत आणि जेलमध्ये त्यांना जी 20 वर्ष काढावी लागतील त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त बाळाराम पाटील आहेत. विवेक पाटील वाचवायचे असतील तर बाळाराम पाटलांचा सडून पराभव करा आणि त्याच्याबरोबर प्रशांत ठाकूरांनाही घरचा रस्ता दाखवा. तेव्हा हा राजकीय दहशतवाद, नक्षलवाद पनवेलचा नष्ट होईल आणि पनवेलचा विकास होईल. जर बघायला गेलं तर मालमत्ता करायचा तर मुद्दा तुम्ही घेतलाच आहे, पण जर मतदारांनी संधी दिली तर पनवेलचा विकास अजून कसा बदलेल? पनवेलचं विजन माझ्याकडे आहे. मी ऑलरेडी ते सबमिट केलेलं आहे. महापालिकेला आराखडा दिलेला आहे, राज्य शासनाला आराखडा दिलेला आहे. हे रस्ते, पाणी हे मूलभूत आहेत, किरकोळ आहेत. हे मी आमदार म्हणून सोडा, माझे कार्यकर्ते कामं करून घेतील. मला ठेकेदार नाही व्हायचं आहे. आज प्रशांत ठाकूरांनी जेवढे नगरपालिकेत ठेकेदार केलेत ते सगळे ठेकेदार सांगतात की आम्ही कामं घेतो, आम्ही दर्जात्मक कामं करू शकत नाही. कारण तिथं प्रशांत ठाकूरांनी बसवलेले मामा आणि भाई यांना टक्केवारी दिल्याशिवाय आमची बिलं निघत नाहीत. मग तुम्हाला दर्जा कुठनं आम्ही देणार? कारण माझी चौकशी, माझी मागणी आहे. आणि मी आत्ता निवडणुकीच्या नंतर पत्र देतो आहे की पनवेल महापालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका जाहीर करा. पनवेल महापालिकेच्या झालेल्या ठेक्यांची SITने चौकशी करा. प्रशांत ठाकूरांनी किती पैसे खाल्लेत? तुम्हाला दुसरं एक सांगतो खलबलजनक, प्रशांत ठाकूरांना मत जर निवडून दिलं तर पनवेल ते खारघर महापालिका क्षेत्रातली 2 BHK धारक जेवढे रहिवासी आहेत तेवढ्यांना राहायला पनवेल सोडून नजीकच्या काळात
नाशिकला जावं लागेल. कसं ते ऐका. नवीन पनवेलला आणि पनवेलमध्ये जे धोकादायक इमारती आहेत, या धोकादायक इमारतींचं पुनर्विकास करताना बिल्डरांना आताशी धरून महापालिकेला सांगून हे धोकादायक इमारती जाहीर करतात. धोकादायक इमारती जाहीर केलं की लोकांना माहीत नाही आहे, महापालिकेकडून 1.5चा FSI मोफत मिळतो आणि मग तुमचं बांधकाम चटई क्षेत्र वाढतं. आत्ता काय केलं आहे, नवीन पनवेलला प्रशांत ठाकूर अनेक बिल्डिंगमध्ये आहेत, तिथं त्यांनी 4 त्यांचे माजी नगरसेवक उभे केलेत आणि ते माजी नगरसेवक त्या बिल्डरांबरोबर सेटिंग करतायत. आणि त्यांचा गुरु कोण, तर त्यांचं सेटिंग झाल्यानंतर मग मामा जातो. आता काय झालं की नवीन पनवेलच्या अबुधाबी बँकेसमोरच्या इमारती ज्या सोसायट्यांनी डेव्हलप करायला एका बिल्डरला दिल्या, त्या बिल्डरनी सांगितलं की तुमच्या जागेप्रमाणे 750 स्क्वेअर फूटप्रमाणे तुम्हाला जागा देतो. त्यांनी ॲग्रीमेंट केलं. पण प्रशांत ठाकूरच्या माणसांना तिकडं खायला मिळत नाही म्हणून त्यांनी म्हटलं की 750 स्क्वेअर फूटचं नाही द्यायचं, यांना 350 स्क्वेअर फूटचे प्लॅट द्यायचे आणि वरचा मलिंदा आम्हाला द्यायचं. हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी प्रशांत ठाकूरांना सांगितलं. प्रशांत ठाकूरांनी त्यांच्या मामांना सांगितलं. त्यांचे मामा अनिल भगत लंडनला होते, ते आले. लंडनहून आल्या त्यांनी बिल्डरकडनं लिहून घेतलं की मी हे काम सोडतोय. कारण एक बिल्डर खाजगी होता, तो 750 स्क्वेअर फूट देत होता. 750 स्क्वेअर फूट लोकांना मिळत होतं, पण प्रशांत ठाकूरचे कार्यकर्ते देत होते 350 स्क्वेअर फूट. करा याची चौकशी. म्हणजे जर तुम्हाला मी सांगतो की आज जर प्रशांत ठाकूरला अडवलं नाहीत तर तुम्हाला सांगतो आज जशी मुंबईवरून सगळी लोक, मराठी लोक वसई, विरार आणि डोंबिवलीत गेलीत, पनवेल महापालिका क्षेत्रातली सगळे 1 BHK 2 BHK आणि पर्यायी 3 BHK वाले भविष्यात नाशिकला राहायला जावं लागेल. हा धोका आहे, ही धोक्याची घंटा आहे. आज सावध व्हा, मला वेळा ठरवा, पण तुम्ही तुमचं नुकसान करू नका. आता शेवटच्या प्रश्नाकडे येते. साधारणतः पनवेलकरांवर काय विश्वास वाटतो, कितीचं लीड मिळेल? मी निवडून येणार. पनवेलकरांनी ठरवलं ना, बघाल लीड कितीचा मिळेल याच्यापेक्षा विजयी होणं महत्त्वाचं आहे. मी त्या दृष्टीनं प्रयत्न केलेत. आज लोकांना बदल हवा आहे. काय तर प्रशांत ठाकूरांनी 15 वर्ष काही केलं नाही. आज प्रशांत ठाकूरचं जर तुम्ही वचननामा ऐकलात तर त्याच्यात त्यांनी लिहिलंय 2121 कोटीचा निधी आणला. एवढा आमदारांना निधी असतो का हो? कधी आमदारांनी हा निधी आणला आणि कुठली कामं केली? आमदारांनी 2121 कोटी स्वतः खाल्ले नाहीत ना, जनतेला हिशेब द्या ना. काय त्या एअरपोर्टचा आणि आमदारांचा संबंध आहे? काय त्या मेट्रोचा आणि आमदारांचा संबंध आहे? केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे जे प्रोजेक्ट आहेत सिडकोचे, ते तुम्ही तुमच्या नावावर घेता आमदार म्हणून. एकतर नवीन मुंबई विमानतळ आमदारांच्या विधानसभेतला नाही आहे, मतदारसंघातला नाही आहे. आमदार काय मंत्री नाही आहेत त्याचं श्रेय घ्यायला. आमदारांना महापालिका दिली, ती महापालिकेचं वाटल लावली. तुम्ही जा ना कुठली गटारं बघा. पूर्वी किर्लोस्कर स्टाईलची गटारं होती. काय झालं त्या गटारांचं? कामं TIPLला हे 2121 कोटी रुपये TIPLच्या घशात घातले आहेत. आणि प्रशांत ठाकूरांनी बिल्डर लॉबींना दम मारून जे पैसे जमवलेत, खंडणी वसूल केली, त्यातनं प्रशांत ठाकूर निवडणूक लढवत आहेत. हा माझा गंभीर आरोप आहे. मतदानासाठी संपूर्ण पनवेलकरांना काय आवाहन कराल तुमच्या वतीने? पनवेलकरांना विकास हवा असेल, खरंच त्यांच्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल तर इतकी वर्ष, 75 वर्ष, इथली 25 वर्ष तुम्ही ठाकूर कंपनीला दिलीत. वडील 2 वेळा खासदार, मुलगा 3 वेळा आमदार, दुसरा मुलगा गटनेता, त्यांची बहीण पंचायत समिती सदस्य, काकी त्यांची काय म्हणूया तिला नगरसेविका. इकडं बाळराम पाटलांचे 3 वेळा वडील आमदार, बाळराम पाटील 1 वेळा विधान परिषद सदस्य. म्हणजे त्यांच्याकडे 20-25 वर्ष. पक्षाची तर आणखी सत्ता. 2 घरात सत्ता देऊन जर पनवेलकरांचे प्रश्न तसेच असतील तर एकदा दोघांना लाथाडा आणि माझ्या विनेला, जी विना विठ्ठलाशी वारकऱ्यांचे नाल म्हणजे नातं जे आहे ते विठ्ठलाची नाल असणारी वारकऱ्यांची ही विना आहे. संत सज्जनांची, तुकोबाची, नामदेवाची, एकनाथाची, संत सज्जनांची विना हे अस्तित्व आहे. संगीतप्रेमींचं सप्तसूर म्हणजे ही विना आहे. पनवेलकरांची ऊर्जा म्हणजे ही विना आहे आणि माझी दिग्विजयी निशाणी विना आहे. या विनेवर
मतपत्रिकेवरील मतदान यंत्रावरील 5व्या क्रमांकावर माझ्या नावासमोर विनेचं बटन दाबा आणि विकासाचं दालन खुरं करा. एवढंच तुम्हाला कळकळीचं मी आवाहन करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, निवडणुकीच्या काळात देखील तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला महत्त्वाचा वेळ दिल्याबद्दल. जर बघायला गेलं तर गावागावात घरोघरी जाऊन शिट्टीचा प्रचार कुठेतरी चालू आहे. कसा लोकांचा प्रतिसाद साधारण मिळतोय? बघायला गेलं तर बाळाराम पाटलांच्या महाविकास आघाडीचा जो प्रचार चालू आहे त्याला खूप प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे शिट्टी मला वाटतं एक 10 दिवसातच म्हणजे लोकप्रिय झाली पनवेलमध्ये पहिल्यांदाच, आणि घरोघरी आज सिटीचा प्रचार होत आहे आणि पोचलेली आहे. बघायला गेलं तर कुठेतरी बाळाराम पाटील हे महाविकास आघाडींच्या नेत्यांचे फोटो वापरतायत अशी तक्रार ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. याविषयी काय सांगा? कसं आहे, हे 3 मतदारसंघ पनवेल असेल, अलिबाग असेल, पेन असेल, महाविकास आघाडीने पक्षाला शेतकरी कामगार पक्षाला सोडलेले मतदारसंघ आहेत. आणि थोडा उरणचा इश्यू असल्यामुळे ते तसे आरोप करत आहेत. पण आमचे महाविकास आघाडीतर्फेच हे 3 मतदारसंघ लढवत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पनवेलसारख्या ठिकाणी वाढती लोकसंख्या असेल, कुठेतरी गुन्हेगारी असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, यांसारखे मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन कुठेतरी आता निवडणूक प्रचारात तुम्ही जाणार आहात. पहिला प्रश्न, जे 15 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून प्रशांत ठाकूरही आमदार असताना त्यांनी जे करायला पाहिजे होतं ते जनतेला इथे अजिबात ती सुविधा मिळाली नाही. जी सुविधा काय पाहिजे आपल्याला, मेन म्हणजे पाण्याची व्यवस्था. आपल्या पाण्याची खूपच टंचाई आहे. गावोगावी पाण्याचं सोडा असतं. आपल्या शहरामध्ये महानगरपालिकेसारख्या ठिकाणी आपल्याला पाण्याची खूप टंचाई आहे. लाईटचा प्रश्न आहे, आम्हाला रस्त्यांचे प्रश्न आहेत. आज आम्ही न्यू पनवेलला 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असून आम्हाला येणे जाण्याला कमसे कम अर्धा तास लागतो. अनेक अशा म्हणजे समस्या आहेत का ज्यामुळे, आणि आमचा मेन म्हणजे महत्त्वाचा आमचे शेतकरी जे बंधू आहेत, आमचे जो नैना प्रकल्प जो प्रशांत ठाकूर साहेबांनी जो आमच्या डोक्यावर जो हाणून ठेवला आहे तो आम्हाला एवढा घातक आहे का आमची उद्या घरं पण वाचणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे आम्हाला त्याच्या वस्तुस्थिती बोलायचं तर त्याची आम्हाला नोटीससुद्धा सगळ्यांना आलेल्या, आणि घरांना आमची नावं आहेत सगळ्यांची का ही आमची तुटणार आहेत घरं म्हणून. जर बघायला गेले तर प्रचार करताय, साधारणतः कोणते मुद्दे घेऊन प्रचाराचे मुद्दे आमचे सध्या तरी असे आहेत का जे खरोखर लोकांना भेडसावत आहेत. जर पाण्याचा असेल, या नैना प्रकल्पाचा असेल, जे शेतकरी अतिशय नाराज आहेत. उलटा मी तर या भाजपच्या कार्यकर्त्यांना आव्हान करेन का तुम्ही शेतकरी नाही आहेत का, तुम्ही शेतकरी आहात ना, मग तुम्ही का असा म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रचार करताय, असं मी त्यांना आव्हानच करेन. आणि अनेक मुद्दे आहेत की आपला शहरीकरणाचा, पनवेलसारख्या ठिकाणी अनेक सुविधा, आता टॅक्सचा विषय असेल, पनवेलचा महानगरपालिकेचा खूप म्हणजे त्यांच्या डोक्यावर जसा कर्ज झाला आहे. आणि तिथे बघायला गेलो तर आता बघा आमचे आत्ताच म्हणजे आमच्या बिल्डिंग लाईनमध्ये आमची लोकं आत्ताच उतरलेली होती सगळे नवतरुण, का जे बिल्डिंग लाईनमध्ये काम नसल्याने ते कुठलं तरी काम करणं गरजेचं असते. पण खूप अशी आमची पनवेलची ग्रामस्थ गावले आहेत का जे बिल्डिंग लाईनमध्ये उतरले आहेत. आणि आज त्या लोकांना एवढा त्रास होतो आहे का आज त्यांना रजिस्टर करायला गेलं तर तिथं रजिस्टर होत नाही. त्याला कारण प्रशांत ठाकूर साहेबही तिथे पत्र दिल्यामुळं का तिथं रजिस्टरसुद्धा बंद झाले, आणि त्यांची एवढं वाईट म्हणजे परिस्थिती आले का ते सुद्धा लोक या प्रशांत ठाकूर साहेबांना मत करू शकतच नाही. खरं तर 3 टर्म प्रशांत ठाकूर यांनी घेतलेत. काय वाटतं यंदाचा तरी पनवेलचा बदल काही होऊ शकेल का? 100% बदल होईल. कारण जे बघायला गेलो तर नागरिकांच्या बाजूनी प्रशांत ठाकूर साहेबांची कुठलीच भूमिका दिसत नाही. कुठेतरी मोदींच्या नावाने मतं मागणं आणि मोदींचं नाव घेऊन मतं मागणं हे ठीक नाही. बघा तुम्ही आता त्यांच्या भाषणात मी तर नेहमी ऐकतो मोदींचं नाव घेऊनच ते भाषण पुढं केला जातो त्यांचा. पण असा विकासाचा कुठला मुद्दा आहे? आता आम्हाला इथे आमच्या महानगरपालिकेच्या मालकीचं धरण आहे, पण आम्हाला त्या धरणाचा जर धरणाचं हे केलं असं तर साहेब, आता आमदार साहेब जवळजवळ 3 टर्म आमदारकी भोगताय, आणि ते प्रत्येक वेळेस केंद्रात सत्ता त्यांची, राज्यात सत्ता त्यांची असतानासुद्धा त्यांना पाण्याची व्यवस्था करता आली नाही. ते पुढे काय पाणी देणार आहेत कोणाला सांगा भाऊ. तर त्याच्यामुळं लोक खूप त्रस्त आहेत, आणि 100% बाळाराम पाटलांना यावेळेला संधी देतील. कारण बाळाराम पाटील हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, शेतकऱ्यांसाठी झटतात, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारे नेते आहेत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही
10 वर्षे आम्ही नैनाच्या विरोधात आम्ही 11 वर्षे झाली, 10 वर्षे झाली आम्ही नैनाच्या विरोधात रस्त्यावर उतरतो आहे. रस्त्यावर उतरत असताना आम्ही अनेक आंदोलन झाली, त्यांनाही आम्ही त्याने आमच्या कमिटीने त्यांनाही कन्व्हिन्स केलं कित्येक वेळेलाच. पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून त्या आंदोलनाची कधी दखल घेतली नाही. उलट आमच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. कधी म्हणतं ते खाऊ पिऊन आंदोलन करतात, असे म्हणजे अनेक मुद्दे आहेत का शेतकऱ्यांना, म्हणजे आज शेतकऱ्यांची त्यांना क्यू यायला लागली. काय माहिती ना आम्हाला, इलेक्शन आला म्हणून मतदान देतील ना देतील अशा हिशोबात. पण शेतकऱ्यांचे आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी ते कधी रस्त्यावर उतरलं नाही आणि ते कधी आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेलं नाही. निवडणुकीसाठी समस्त पनवेलकरांना काय आवाहन करा? निवडणुकीसाठी समस्त पनवेलकरांना मी आव्हान देतो की महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बालाराम दत्तूशेठ पाटील यांची निशाणी आहे शिट्टी. अनुक्रमांक 7वर भरघोस मताने त्यांना निवडून द्यावे ही त्यांना मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. निवडणुकीच्या काळात देखील आम्हाला तुमचा वेळात वेळ दिल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह मी धनुश्री रेवडेकर, शिवसत्ता टाइम्स न्यूज पनवेल. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.